आमचा मुलूक तसा खेड्यापाड्यांचा, डोंगर कपारीचा, दऱ्याखोऱ्यांचा आणि आडवळणांनी जाणाऱ्या पाऊलवाटांचा. त्यामुळे इथल्या लोकांना नेहमीच कष्टाची ओझी उचलावी लागतात, भरपूर श्रम घ्यावे लागतात, गरिबीशी झगडावं लागतं, परिस्थितीशी झुंज खेळावी लागते. म्हणून मग सणासुदीच्या अगर मंगलकार्याच्या निमित्तानं इथली माणसं आवर्जून एकत्र येतात. अशावेळी त्यांच्यामध्ये विचारांची देवघेव होते, संस्कृतीची बोलणी निघतात, चालीरीतींची उजळणी होते, खेळीमेळीचं आणि गुण्यागोविंदाचं जग निर्माण होतं. समाधानाची कारंजी उसळू लागतात आणि माणूस भल्या मनानं, खुल्या दिलानं आणि आनंदानं कसं जगावं याचा अनुभव घेऊ पाहतो. त्यासाठी स्वखुशीनं तो खूप गाऊन आणि नाचून समाधान मिळवत असतो. त्यामुळं स्वाभाविकच एका विचाराची आणि एका आचाराची माणसं एकत्र येऊन एकमेकाशी मिळतं जुळतं घ्यायचा प्रयत्न करत असतात. त्यातूनच त्यांचं सामाजिक जीवन बांधलं जातं आणि अगदी मोकळ्या मनानं स्वतःची करमणूक करण्याच्या ईर्ष्यानं त्यांच्या ठायी गीतनृत्य म्हणजे गाणं आणि नाचणं स्फूर्ती घेऊन उठतं. त्या कारणानं स्वखुशीनं या गीतनृत्यातूनच लोकनृत्य उगम पावतं. पाहणाऱ्याचं देहभान हरपण्याचं सामर्थ्य अंगी बाळगूनच जनलोकांच्या समोर ते उभं टाकतं. एवढंच नाही तर अशावेळी राजवैभव उपभोगावं त्या थाटात आपल्या कलेची पूजा नाचणारा माणूस बांधू पाहतो. त्यावेळी त्याचं अंग दृष्ट लागण्याजोगं लवत राहतं. धरणीला म्हणून त्याचा पाय कसला तो ठरतच नाही. त्याच्या इच्छा आकांक्षा ईर्षेची शीग ओलांडून पुढे जाऊ पाहतात. आणि म्हणूनच या सामुदायिक उत्साहानं न्हावून निघणारं गीतनृत्य हे लोकनृत्य या नावानं जगाच्या ओळखीचं होतं. या लोकनृत्यासाठी वयाचं आणि स्थळकाळाचं बंधन राहत नाही. त्याचप्रमाणे विशेष प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता नसते. वाडवडिलांची चालरीत बघून त्याप्रमाणे तिचे धडे मनापासून गिरवले की भागतं. दुसऱ्याचं बघून आणि ऐकूनच ते आपोआप अंगवळणी पडत जातं. त्यामुळं सर्वांना या लोकनृत्यातून भाग घेण्याला मोकळीक असते. लोकनृत्य ही एक अशी प्रभावी लोककला आहे. ती सामान्य माणसाच्या द्वारेच पण नवीन असे विशेष प्रकारचे जग उभी करते. त्यामुळं एवढं मजेदार जग उभी करणारी ही माणसं कसलं जीवन जगतात आणि त्यांच्या ठायी एवढ्या सुंदर कल्पना कशा उत्पन्न होतात याचा मोठा अचंबा सुशिक्षितांना वाटतो. एवढंच नाही तर लिहिणं वाचणं आलं नसल्यामुळं अडाणी ठरलेली ही माणसं बुद्धिमान असली पाहिजेत असा विचार त्यांच्या मनाला चाटून जातो. आणि मनात कसलाही हेतू न धरता केवळ मनोरंजनासाठी एवढी चांगली कला निर्माण करणाऱ्यांची तारीफ देखील करायचा मोह त्यांना झाल्याशिवाय काही राहत नाही. एक काळ या दुनियेत असा होता की प्रत्येक गावनगाव हे लोकनृत्याच्या सहवासात रात्रभर घुमत असे. स्वतःच्या या वाडवडिलार्जित धनदौलतीत सामान्य माणसं दंग होऊन जात असत. जगाची फिकीर त्यांना उरत नसे. परंतु माणूस सुधारणेच्या जगात जसा वावरू लागला तशी ही लोककला मागासलेली म्हणून मांडली जाऊ लागली. आणि तेव्हापासून सुशिक्षितांचे आणि अशिक्षितांचे असे एक एक वेगळे जग निर्माण होत गेले. त्यामुळं अशा लोककला ह्या मागं पडत गेल्या, दुर्लक्षिल्या गेल्या. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशात या लोककलांची भरभराट होण्याचे दिवस सोनियाच्या पावलांनी पुन्हा आले. लोकनृत्याचा आणि ते करणाऱ्या नृत्यकारांचा सन्मान होऊ लागला. भारताच्या राजधानीत सरकार दरबारी ह्या लोकनृत्यांची संमेलनं वर्षातून 2दा भरू लागली. सामान्यतः लोकनृत्याचे 3 प्रकार पाडता येतात. त्यापैकी पहिला म्हणजे सणासुदीच्या अगर उत्सवाच्या कारणानं होणारी लोकनृत्य. यातला दुसरा प्रकार वंशपरंपरेनं होणाऱ्या ठराविक जमातीच्या लोकनृत्यांचा होतो. आणि तिसरा मागासलेल्या आदिवासींच्या लोकनृत्याचा होतो. याशिवाय पुरुषांनीच फक्त करायची लोकनृत्य, फक्त स्त्रियांनी करायची लोकनृत्य आणि स्त्री पुरुषांनी अशी एकत्रित होऊन करायची लोकनृत्य असेही आणखी विभाग पाडता येतील. खेरीज निरनिराळ्या देशांची म्हणून काही विशेष प्रकारची लोकनृत्य असतात, ती आणखीन वेगळीच. ही लोकनृत्य सादर करताना फारशी तयारी करावी लागत नाही.
त्यांच्या सरावाची माणसं जमेल तर एकसारखा पोशाख करतात, नाहीतर असेल त्यात भागवून घेतात. लोकनृत्य करतेवेळी त्यांचं मनही एवढी प्रचंड स्फूर्ती घेऊन उठतं की बाकी कशाचीच गरज भासू नये. रोजच्या जीवनातील अंगवळणी पडलेल्या गोष्टींचा आविष्कार करीत लोकनृत्य सादर करताना ही मंडळी आपल्याच नादात एवढी दंग झालेली असतात की त्यांना स्वतःचंही भान उरत नाही. बेहोश होऊन नाचत राहायचं एवढंच त्यांना माहीत असतं. लोकनृत्याच्या जोडीला साथीसाठी म्हणून काही वाद्यही वापरतात. वाद्यांच्यामुळं ही नृत्य उठावदार होतात आणि एक प्रकारची लोकनृत्य डौलदार होतात, तालबद्ध होतात. या वाद्यांच्या मध्ये ढोल, मृदंग, झांजा, टाळ, ढोलक, पखवाज, ताशा, हलगी, टिपऱ्या, घुंगूर, डफ, खंजेरी, घडा इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे एकतारी, मुरली, शहनाई, अगर सारंगी ही वाद्यही लोकनृत्यासाठी वापरली जातात. ही वाद्य वाजवणारे त्या त्या कलेत कुशल असल्याखेरीज त्यांचा आणि नृत्यकारांचा मेळ बसत नाही किंवा लोकनृत्यास रंगही भरत नाही. सणासुदीच्या प्रमाणे देवादिकांच्या पूजेच्या वेळी आणि सुगी सराईच्या वेळीही लोकनृत्य सादर करण्याचा परिपाठ आहे. त्यामुळं निसर्गाची नयनरम्य पार्श्वभूमी या नृत्यांना लाभते आणि मानवी जीवनही गतिमान होत जातं. त्यामुळं काही लोकगीतांच्यासाठी म्हणून जसं काही दिवस हे वर्षाकाठी ठरलेलेच असतात, तसेच काही दिवस लोकनृत्यांच्यासाठीही राखून ठेवलेले दिसून येतात. लोकनृत्याची आवड सामान्य लोकांच्या जीवनात बाळपणापासूनच निर्माण झालेली दिसून येते. काही जमातीमधील मंडळी लोकनृत्यात विशेष वाकबगार असल्याचं आढळून येतं. तसेच काही खास घराणीही त्या कलेत विशेष पारंगत असल्याचं ऐकायला मिळतं. शेतीमधील सुगी सराईचे दिवस आले म्हणजे अनेक ठिकाणी पुरुषांनी घातलेली भलरी आणि त्यावर आधारित असे लोकनृत्य पाहायला मिळते. शेतामध्ये भराला आलेले पीक काढतेवेळी हातात कोयता घेऊन शेतकरी मंडळी हे नृत्य करतात. एका तालासुरात सर्वजण यावेळी काम करतात आणि गीतं गातात. त्यामुळं होणाऱ्या श्रमाची त्यांना जाणीव होत नाही. एकदा डावा आणि एकदा उजवा असा पाय पुढं टाकीत आणि डाव्या हातानं धरलेली पिकाची मूठ उजव्या हातातील कोयत्यानं कापीत या नृत्याची हालचाल होत असते. त्यावेळी गायली जाणारी गीतं ही बहारीची असतात. त्या गीतातून अधूनमधून मुग्ध शृंगार भरपूर आळवला जातो. यावेळी ढोलक आणि झांजा साथीसाठी वापरल्या जातात. या भलरी नृत्याच्या वेळी म्हटलं जाणारं एक गीत उदाहरणादाखल सांगता येईल. दगडाचा गाडा वाजू घडू घडा, गेले कुंभाराळी भलरी दादा भलगडी दादा भल भल. कुंभार बाबा झोपला कुंभारीण बया जागी, मडकं घडू लागे भलरी दादा भलगडी दादा भल भल. हे गीत या रीतीनं 12 बैती आणि त्यांची सर्व कामं एकत्र गुंफून होईपर्यंत लांबतं. इतर प्रकारच्या भलरी गीतातून शृंगाराबरोबरच विनोदही भरपूर प्रमाणात वापरलेला आढळून येतो. महाराष्ट्राच्या कोकण विभागातील मंडळी आपला कोकणी नाच करीत मोठी छानदार लोकनृत्य सादर करतात. ही लोकनृत्य पंचमीच्या सणाच्या वेळी अगर होळीच्या वेळी प्रामुख्यानं करण्याची प्रथा आहे. असे नृत्य करतेवेळी या कोकण्यांच्या मुखी पूजा गीते आणि सागर गीते आळवली जातात. तसंच 15 ते 20 गडी माणसं एकत्र येऊन फेर घालावा त्याप्रमाणे गोल गोल फिरत लोकनृत्य करतात. त्यावेळी प्रत्येकाच्या एका पायात घुंगूर बांधलेले असतात आणि हातात रुमाल असतो. 4-4 अगर 6-6 जणांचा एक समुदाय करून एकदा 4-6 पावलं उजवीकडं तर एकदा डावीकडं अशी ही मंडळी एकमेकांचे हात कमरेला गुंफून ढंगदार रीतीनं फिरत गातात. ह्यावेळी ह्या वर्तुळाच्या मध्यावर मृदुंग वाजवीत दोघे तिघे बसतात. त्यांनी प्रथम गायलेली प्रत्येक गीताची ओळ इतर मोठ्या सुंदर रीतीने गात आणि 3-3, 4-4 तास न थांबता नाचत राहतात. हे लोकनृत्य मोठं प्रेक्षणीय असतं. यावेळी प्रारंभाला गायला जाणारा गण असा असतो. यावे नाचत गौरी बाळा, हाती घेऊन पुष्पांच्या माळा, सवे ठाई मी वंदितो तुला, यावे नाचत गौरी बाळा. 14 कलेचा तू माता पिता, सर्वे ठाई आहे तुझी सत्ता, 4 वेदा हाती वेळोवेळा, यावे नाचत गौरी बाळा. साही शास्त्रे 18 पुराण, तुझ्यापासून झाले निर्माण, भक्त देव येती मंडपाला, यावे नाचत गौरी बाळा. मुळारंभी सत्वधरी पाया, संगे घेत सरस्वती माया,
किती विनवी तुला भक्त मेळा, यावे नाचत गौरी बाळा. कोकणी मंडळींच्या या अशा गीतांच्या सुरावटी मोठ्या ढंगदार तसंच चित्ताकर्षकही असतात. महाराष्ट्राच्या पश्चिम विभागामध्ये धनगर मंडळी बिरोबा देवाचं स्मरण करतात. बिरोबा देव ही त्यांची आराध्य देवता. ह्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी ही मंडळी रात्रभर ढोलाच्या तालावर नाचत राहतात. त्यांच्या या नृत्याला गजानृत्य म्हणतात. हे लोकनृत्य या भागाला विशेष लोकप्रिय आहे. धनगर लोकांच्या बरोबरीनं इतर जाती जमातीतील लोकही या गजानृत्यात सामील होत असतात. गजानृत्यासाठी ढोल मोठ्या रुबाबात वाजवला जातो. या ढोलीतून ढोंग डिग डिप ढोंग अशा रीतीनं घुमत निघणाऱ्या आवाजानं नृत्य करणारी आणि ते पाहणारी मंडळी बेभान होऊन जातात. गजानृत्य करणाऱ्या मंडळींची संख्या कमीत कमी 21 तरी असावी लागते. कुठं कुठं ढोलाच्या जोडीला मधूनच शहनाई अगर शिंग वाजवलं जातं. यावेळी हा नाच करणाऱ्यांच्या हातात रुमाल अगर डोईवरील फेट्याचा शेमला धरलेला असतो. हा नाच करताना धनगर मंडळी वर्तुळात फिरतात. अशावेळी सुरुवातीलाच ये हो सुमरानं मांडी लगा बिरू त्यागा देवाचं अशी ललकारी मारली जाते आणि मग बराच वेळ बिरोबा देवाच्या लग्नाची कहाणी ढंगदार रीतीनं आळवली जाते. कुठं गीत न गाताही गजानृत्य करण्याची पद्धती आहे. या नृत्याच्या वेळी होणारी हालचाल जलद गतीची आणि प्रेक्षणीय असते. मराठी मुलखातील घरामध्ये लग्नकार्य झाल्यानंतर त्या घरच्या विशिष्ट प्रकारच्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी म्हणून गोंधळ घालण्याची चाल आहे. या घरातील मंडळींना सुखाचे दिवस यावेत म्हणून गोंधळी मंडळींच्याकडून कुलदैवताची महापूजा बांधली जाते. यावेळी गोंधळी लोक नृत्य करतात. त्यासाठी संबळ, डवर आणि तुंतुणे ही वाद्य वापरली जातात. तसंच अंगणामध्ये देव्हाऱ्यातील टाक मांडून जोंधळ्याच्या ताटाच्या तिकाटण्यामध्ये त्याची पूजा करतात. यावेळी सतत दिवटी पेटवून तेलवातही पाजळली जाते आणि तांब्याचे तांबे आणि नारळ यांचा वापर केला जातो. खेडोपाडी गोंधळ्यांची म्हणून एक विशिष्ट जमात असते. परंपरेनं ही मंडळी गोंधळाची गीतं आणि नृत्य सादर करण्यात कुशल झालेले असतात. उदे बोल वाचे घेई नाम विठोबाचे ह्या स्तवनानं प्रारंभ करून गण आणि देवीची अनेक पदं आळवीत आळवीत शेवटी सर्व देवदेवतांना आवाहन केलं जातं. यावेळी गोंधळाच्या अंगावर झगा आणि कवड्याची माळ असते आणि डोक्यावर टोप घातलेला असतो आणि वाद्याच्या तालावर नाचतेवेळी लागला लो आंबे लागला लो हेगड्या लो तुझ्या बांगड्या लो मोरेश्वर गणा गोंधळा ये 33 कोटी देवा गोंधळा ये साती समिंद्रा गोंधळा ये धरतरी माता गोंधळा ये आगाशी पिता गोंधळा ये असली विविध गाणी म्हटली जातात.